नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या सालाझारचे उपकार या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, विजय कापडी लिखित सालाझारचे उपकार या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे शंभूची प्रेमभरी दास्तान. चावून चावून चोथा झालेल्या नेहमीच्याच कादंबरीतल्या किंवा कथेतल्या नायकाप्रमाणे आमच्या शंभूची स्थिती झालेली होती. त्याचं नलूवर प्रेम जडलं होतं. आणि इकडे शंभू नावाचा 5 फूट 7 इंच उंचीचा, मध्यम बांध्याचा, डोक्यावर कुरळे केस वागवणारा आणि सदानकदा गर्दीत कुठेतरी हरवल्याप्रमाणे बावरलेले भाव डोळ्यात साठवून वावरणारा तरुण प्रेमवीर आपल्यावर प्रेम करतोय याचा नलूलाच पत्ता नव्हता. त्यामुळे कुठलं ना कुठलं क्षुल्लक किंवा मोठं निमित्त काढून नलूशी बोलण्याचा चान्स घ्यावा, म्हणजे मग आपल्या प्रेमाची गाडी व्यवस्थित रस्त्याला लागेल या आशेवर शंभू नलूच्या मागे पुढे सभ्य माणसाला शोभून दिसेल इतपत आदबशीर अंतर ठेवून वावरायचा. नलूचं संपूर्ण नाव, घर नंबर, संपूर्ण पत्ता, ती ज्या ठिकाणी नोकरी करते तिथल्या जागेचा पत्ता, टेलिफोन नंबर, तिच्या बॉसचं नाव या गोष्टी तर त्याला पाठ होत्याच. पण ती ज्या बसनं नोकरीच्या ठिकाणी जाते त्या बसचा नंबर सुद्धा त्याला तोंडपाठ होता. कर्मधर्म संयोगानं शंभूचं ऑफिसही त्याच वाटेवर असल्यामुळे शंभू देखील नलूच्या बसनी प्रवास करायचा. नलूच्या बसमधून गेल्यामुळे तो त्याच्या ऑफिसात भलताच लवकर पोचायचा हो. त्यामुळे सुरुवातीला तिथल्या साफसफाई करणाऱ्या कामगारांचा हा आपला मुकादम आहे असा गैरसमज सुद्धा झालेला होता. नलूच्या जवळपास अशा रीतीनं वावरून सुद्धा नलूचं लक्ष काही त्याच्याकडे जायचं चिन्ह दिसेना. तेव्हा आपलं नलूवरचं एकतर्फी प्रेम प्लेटॉनिक वगैरे आहे का काय असा त्याला मध्यंतरी एकदा संशय सुद्धा आला होता. तसं असेल तर नलूचा नाच सोडून एखाद्या शालूवर नाही तर मालूवर आपलं लक्ष केंद्रित करावं काय असाही विचार त्याच्या मनात डोकून गेलेला होता. पण नलू दिसली की आपली नजर तिच्या चेहऱ्यावर खिळून राहते. तिच्या आपऱ्या नाकाचा शेंडा बोटांच्या चिमटीत धरून ओढावा अशी जबरदस्त इच्छा आपल्या मनात येते. तिच्या नाजूक कानाच्या पाळीचा चावा घ्यावा आणि तिच्या लाल चुटूक ओठांवर. शंभूच्या मनात नलूच्या ओठांविषयी भलते सलते विचार येत तेव्हा तो किंचित दचकून कावरा बावरा होत असे. या आपल्या मानसिक अवस्थेचं पृथक्करण मनातल्या मनात करून तो या निष्कर्षापर्यंत पोहोचे की आपलं प्रेम प्लेटॉनिक वगैरे काही नाही तर 4 चौघांसारखं नॉर्मल आहे. त्यामुळे त्याच्यापुढे एवढाच प्रश्न उभा राहायचा की नलूशी 4 शब्दांची देवघेव करायची संधी आपल्याला कधी लाभेल. आणि एक दिवशी शंभूचं हे फार दिवसांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. नेहमीप्रमाणे त्या दिवशी सुद्धा तो बसमध्ये नलूच्या मागच्या सीटवर बसलेला होता. आज नलूनी 1 नाही 2 नाही चक्क 3 टप्पोरे टवटवीत लाल लाल गुलाब माळलेले होते. नलूचं गुलाबावरचं प्रेम बघून शंभू सुखावला. गुलाबामुळे तरी नलूचं आपल्याकडे लक्ष जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आपल्या बुशर्टच्या बटन होलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंप्रमाणे गुलाब अडकावावेत का काय याचा तो गंभीरपणे विचार करायला लागला. बस सुरू झाली आणि वाऱ्याच्या झुळकेसरशी नलूनं माळलेल्या गुलाबांचा वास शंभूच्या नाकपुड्यांना सुखवायला लागला. एक प्रदीर्घ श्वास घेऊन शंभूनं तो सुवास आपल्या छातीत भरण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात शंभूच्या मागच्या सीटवरच्या एकानं कमेंट मारली, काय आज काय गुलाब स्वस्त झाले का काय बाजारात? शंभूने चमकून मागे वळून बघितलं. तेवढ्यात दुसरा एक जण कॉमेंटला, अरे काश्मीरातले गुलाब बघण्यासारखे असतात असं ऐकलं होतं बरं का, पण आपल्या गावातले गुलाब सुद्धा काही कमी नाही आहेत. शंभूने पुन्हा चमकून बघितलं. मवाल्यासारखे दिसणारे 2 तरुण सारखे एकामागून एक कॉमेंटत होते, खिदळत होते. आजूबाजूचे आणखीन 4-5-6 प्रवासी
आलटून पालटून नलूच्या गुलाबांकडे आणि त्या दोन मावाल्यांकडे पाहत होते. शंभूला राग आला. त्याला वाटलं सरळ उठावं आणि बुक्का मारून त्या दोघांचे बाहेर दिसणारे दात त्यांच्या घशात घालावेत. प्रबळ इच्छा त्याच्या मनात उफाळून आली. पण ते दोघं होते, शंभू एकटाच होता. त्यामुळे शंभूने विचार केला, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग होईल असं कुठलंही कृत्य आपल्या हातून घडता कामा नये. त्यात पुन्हा ती नलू शांतताप्रिय अगे असेल ना, तर आपल्याविषयीचं तिचं मत उगाचच कलुषित झालं तर काय घ्यायचं, नाही का? त्यामुळे त्या दोघांवर हल्ला चढवून त्यांना अद्दल घडवण्याचा आपला बेत शंभूने रद्द करून टाकला आणि नलूच्या केसातल्या टप्पोऱ्या गुलाबांकडे आळीपाळीनं बघत तो आपला निमूटपणे बसून राहिला. इकडे त्याच्या मागच्या सीटवरच्या त्या दोघाही तरुणांचे कमेंट्स मात्र वाढत चाललेले होते. इतर लोक सुद्धा माना वळवून माना उंचावून बघत होते. शंभूला खरं म्हणजे हा सगळा प्रकार असह्य झाला होता. ही नलू गप्प का? ही दिसते तितकी तडफदार वगैरे नाहीये का काय? 4 बाई माणसाप्रमाणे तिने मान खाली घालून चुपचाप बसून राहावं, या प्रकाराला म्हणायचं तरी काय? प्रश्नामागून प्रश्न शंभूच्या डोक्यात येत राहिले आणि शेवटी तर प्रश्नांचा गुंता एवढा वाढला की शंभूचं डोकं भणभण करायला लागलं. डोळे मिटले आणि तो दोन्ही हात आपल्या कानावर ठेवणार एवढ्यात एक नवलच घडलं. इतका वेळ गप्प बसलेली नलू एकदम उठून उभी राहिली, गर्र दिशी वळली. आपल्या केसातले तिन्ही गुलाब तिने उचकटून काढले आणि शंभूच्या तोंडावर अक्षरशः फेकून मारले आणि ती जोरात खेकसली. घे घे की घे, गुलाब आवडतात ना तुला, घे. या अनपेक्षित प्रकारानं शंभू स्तंभितच झाला. तो डोळे विस्फारून नलूकडे बघायला लागला. इतका वेळ कमेंट्स मारलेल्या आपल्या तोंडून निघाल्या नाहीयेत, पण हे तिला कसं सांगायचं? या कॉमेंट आपल्या तोंडून निघाले आहेत हा हिचा गैरसमज व्हावा का? अरे 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 अरे. पुढचा गोंधळ टाळण्याकरता ते दोघं मवाल्यासारखे दिसणारे तरुण उभे राहिले आणि स्टॉप आला वाटतं असं म्हणत दाराच्या दिशेनं पळाले सुद्धा. शंभूच्या शेजारी बसलेल्या एका मध्यमवयीन माणसानं नलूला म्हटलं, अहो बाई, तुमची चेष्टा मस्करी ना ते दोघं करत होते. अहो तुम्ही या बिचारा सभ्य आणि गरीब स्वभावाच्या माणसावर का डाफरताय तुम्ही? अहो ह्यांनी तर एकही शब्द नाही काढला हो. नलू शरमली. तिचा चेहराच पडला खाडदिशी. तिने आपल्या सीटवर बसकण मारली आणि कपाळाला हात लावून ती पुढे बघत राहिली. थोड्या वेळानं मागं वळून शंभूकडे पाहिलं न पाहिलं असं करत ती पुटपुटली, सॉरी हा, व्हेरी व्हेरी सॉरी, मला माफ करा हा. आणि पुन्हा मान खाली घालून ती बसून राहिली. आपला स्टॉप कधी येतोय आणि आपण बसमधनं कधी उतरतोय असं तिला झालेलं होतं. इकडे शंभूच्या मनात मात्र निराशेच्या ढगांनी गर्दी करून टाकली. ज्या नलूवर आपण 4 हात लांब राहून का होईना आपण मनोमन प्रेम करतो, त्या नलूनं आपली अशी संभावना करावी. आता आपल्या प्रेमाचं घोडं कसलं पुढं जातंय ते तर मध्येच बसलंच की. कादंबरीकाराच्या किंवा कथाकाराच्या भाषेत सांगायचं तर काळ्या कुट्ट मेघांनी पृथ्वी झाकोळून टाकावी त्याप्रमाणे घडलेल्या प्रसंगाचं सावट पडून शंभूचं मन खिन्न झालं. आपला स्टॉप आल्यावर तो बसमधनं उतरला. त्या खिन्न मनस्थितीत त्याने आपल्या टेबलावरचं ऑफिसचं काम इतक्या काही वेगानं हातावेगळं केलं की बॉस त्याच्या जवळ येऊन म्हणाला, अरे आज काय चालवलंय काय तू, काय चालवलंय काय हा? अरे अशानं आपल्या ऑफिसचं सगळं काम संपून जाईल की लेका, आणि मालक आपल्याला डच्चू देतील की रे लेका. लेका तुला बरं वाटत नसेल तर घरी लवकर जा बाबा, तू घरी जा, आराम कर. हा. शंभूने मग आज्ञाधारकपणे आपलं टेबल आवरलं आणि तो खिन्न मनस्थितीत पावलं टाकत घराकडे नेणाऱ्या बसची वाट बघण्याकरता बसस्टॉपकडे निघाला. वाटेत त्याला त्याच्या आवडीचं मिठाईचं दुकान दिसलं. दुकानात जाऊन 1 प्लेट जिलेबी आणि मसाला दूध घ्यायचं आणि मनातली खिन्नता पळवून लावायची असा बेत करून तो त्या दुकानात गेला. पोऱ्यानं आणून दिलेल्या जिलेबीचे तुकडे मोडायला लागला. मसाला दुधाचा ग्लास त्यांनी तोंडाला लावला आणि सहजगत्या त्याची नजर कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीकडे गेली आणि ती नजर तिथे खिळूनच राहिली. पुढच्या क्षणी आपली नजर वळवून दुसरीकडे स्थिर करण्याकरता त्याने आटोकाट प्रयत्न केला, पण त्याच्या डोळ्यातली बुबुळं काही हालायला तयार नव्हती. त्याची नजर त्या व्यक्तीवर केंद्रित झालेली होती.
अहो ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, ती त्याची प्रेमदेवता नलू होती. नलू आपल्याकडे वळून किंचित स्मित करत असल्याचा शंभूला भास झाला. मान मागे वळवून आपल्या बाजूला नलूच्या ओळखीचा दुसरा कोणी बसलाय का काय म्हणून शंभूने आजूबाजूला बघितलं, पण तिथे तर कोणीच नव्हतं. अखेर नलू आपल्याकडे बघून स्मितहास्य करत असल्याचा शोध शंभूला लागला आणि स्वतःच्या नकळत त्यांनी जिवण्या रुंदावल्या. त्याच्या मनातलं हसू त्याच्या डोळ्यातनं स्पष्टपणे दिसायला लागलं. नलूनं आपल्याकडे बघून स्मित करावं याबद्दल मनातल्या मनात आश्चर्य व्यक्त करत असताना आणखीन एक आश्चर्य त्याच्या डोळ्यांसमोर साकारायला लागलं. अहो नलू आता उठून उभी राहिली होती आणि त्याच्या दिशेनं चालायला लागली होती. एक दोन क्षणात ती त्याच्याजवळ पोचली. त्याच्याकडे बघत म्हणाली, तुमची हरकत नसेल तर मी या तुमच्या समोरच्या खुर्चीवर बसू का हो? आणि शंभूच्या परवानगीची वाट वगैरे न बघता तिने खुर्ची खेचली आणि स्थानापन्न होत ती म्हणाली, सकाळच्या प्रकाराबद्दल मला सगळ्यात आधी तुमची माफी मागायची आहे. तुमचं नाव कळेल? शंभूनं चटकन आपलं नाव सांगताच ती म्हणाली, श्रीयुत शंभूराव, प्लीज एक्सक्यूज मी. आणि तेवढ्यात वेटर आला आणि त्याने शंभूच्या पुढ्यात बिल ठेवलं. शंभूनं बिल बघितलं आणि शंभू उडाला. 1 प्लेट जिलबी आणि अर्धा ग्लास मसाला दूध, 18 रुपये. आपल्या बिलात वेटरनं नलूच्या बिलाचा आकडा मिळवलाय आणि तो आकडा डौलदार केलाय हे शंभूच्या ध्यानात आलं. त्याची छाती धडधडायला लागली. बिलावरचा आकडा होता 18 रुपये आणि शंभूच्या खिशात त्या क्षणी होते अवघे 5 रुपये. अहो शंभूराव, बिल इकडे द्या, मी देते ना बिल. नाही, असं कुठे झालंय का? इट्स माय प्लेजर, मी देतो ना बिल. असं म्हणत त्यांनी बिल उचललं आणि आपल्या हाताच्या कोपराजवळ ठेवून दिलं. आता तुमचं मन मी सकाळी दुखावलंय. तुमच्या मनाविरुद्ध बिलाचे पैसे देऊन मी तुम्हाला पुन्हा दुखवू नाही इच्छित. आणि त्यानंतर त्यांच्यात अशा काही गप्पा झाल्या की त्यांना बघणाऱ्याला असं वाटलं असतं या दोघांची ओळख नुकतीच झालेली नाही आहे, तर ती जन्मजन्मांतरीची ओळख आहे. मध्येच एक आली वाऱ्याची झुळूक. शंभूनं आपल्या हाताशी ठेवलेलं बिल उडालं, टेबलाखाली जाऊन पडलं. शंभूनं वाकून बिल उचललं आणि आपल्या खिशात ठेवलं. आता निघूयात नाही का? नलू उठून उभी राहत म्हणाली. शंभू उठला, पण त्याच्या पायातलं त्राण गेलेलं होतं. मणामणाच्या बेड्या पायात अडकवल्या गत एक एक पाऊल टाकत हॉटेलच्या काउंटरच्या दिशेनं तो निघाला. अनोळखी हॉटेल मालक 18 रुपयांऐवजी 5 रुपयाची नोट बघून कसा काय रिॲक्ट होईल या विचाराने शंभूला फुटला घाम. कदाचित तो आपल्या हॉटेलातल्या जाडजूड वेटर मंडळींना बोलवून आपली धुलाई करायची ऑर्डर सोडेल आणि प्रत्यक्ष नलू समोर ते नराधम आपली धुलाई करायला लागतील. कदाचित दिवसभराची नारळाची चटणी आपल्याकडनं रगड्यावर वाटून घ्यायचा विचार त्याच्या मनात आल्या वाचून राहणार नाही. आपण हॉटेलातल्या रगड्यावर चटणी वाटतोय आणि नलू आपल्याकडे डोळे विस्फारून बघतीये, असंही एक दृश्य शंभूच्या नजरेसमोर तरळलं. दरम्यान शंभू काउंटरजवळ पोचला. त्यांनी बाहेरच्या दिशेनं बघितलं. नलू बाहेर उभी होती, त्याच्याकडे बघत होती. शंभूने निर्जीवपणे खिशात हात घातला, बिल काउंटरवर ठेवलं आणि 5 रुपयाची नोट काढण्याकरता पॅन्टच्या खिशात हात घातला. मालकाला विनवणी करण्याकरता त्यांनी तोंड उघडलं आणि मालकानं तेवढ्यात त्याच्या पुढ्यात 1 रुपयाचं नाणं टाकलं आणि त्याचं बिल टोच्याला लावून टाकलं. आणि काउंटरवर जोरात हात आपटत तो शंभूची तिथून टळण्याची वाट बघायला लागला. शंभूला आश्चर्य वाटलं. 18 रुपयांचं बिल 4 रुपयात कसं काय मिटलं? काहीतरी घोटाळा नक्की झालेला होता. आणि तो घोटाळा मालकाच्या लक्षात यायच्या तिथून अदृश्य होणं आवश्यक होतं. मग मात्र भराभरा पावलं टाकत शंभू हॉटेलातनं बाहेर पडला. नलूच्या जवळ जात म्हणाला, आता मी येतो, उद्या भेटूयात बसमध्ये. आणि त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आ वासून बघणाऱ्या नलूकडे मागे वळून न बघता शंभू निघाला. अर्धा 1 फरलांग चालून गेल्यावर त्यांनी मागे वळून बघितलं. आता हॉटेल बरंच मागे राहिलेलं होतं. आता त्याला कुणी हात लावू शकलं नसतं. मग रस्त्याच्या कडेला उभं राहून त्यांनी शांतपणे विचार केला की हे घडलं कसं? अंगावर ओढवू पाहणाऱ्या घोर प्रसंगातनं आपली अचानक नकळत सुटका झाली तरी कशी? घटनाक्रम आठवून बघितल्यावर घडलेली गोड गफलत त्याच्या लक्षात आली.
वाऱ्यानं टेबलाखाली गेलेलं 18 रुपयाचं बिल उचलण्याकरता त्याने टेबलाखाली हात घातला होता खरा, पण त्याच्या हाताला कोणाचं तरी 4 रुपयाचं बिल लागलं होतं आणि बिलावरचा आकडा न बघता त्यांनी ते स्वतःच्या खिशात ठेवून दिलं होतं. दुसऱ्या दिवशी बसस्टँडवर नलू आपली वाट बघत उभी असल्याचं शंभूच्या लक्षात आलं आणि तो सुखावला. घाईघाईनं तो तिच्या दिशेनं गेला. हात उंचावून म्हणाला, अरे शुभ प्रभात, म्हणजे गुड मॉर्निंग. आपल्या शुभ्र दंतपंक्ती दाखवत नलू प्रसन्न हसली आणि म्हणाली, तुम्हालाही शुभ प्रभात, म्हणजेच गुड मॉर्निंग. आणि काय सांगू मंडळी, अहो तुम्ही ओळखला असेलच की, कारण तसे तुम्ही सुज्ञ आहात बरं का. काय म्हणताय? लक्षात नाही आलं मला काय म्हणायचंय ते? अहो असं काय करताय? अहो आमच्या शंभूचं आणि नलूचं जुळलं ना. मग त्यांच्या गाठी भेटी वाढायला लागल्या. गप्पा टप्पांना तर ऊत आला ऊत. आवडीनिवडी जुळल्या आणि अशा वेळी 2 प्रेमीजन करतात तेच त्यांनी केलं. लग्न करून संसार थाटायचा त्यांनी ठरवून टाकलं. नलू शंभूच्या डोळ्यात बघायचं टाळून म्हणाली, माझ्या बाबांची परवानगी घ्यायला याल ना? येईन की, अवश्य येईन. ज्या गोष्टीची आपण जन्मजन्मांतरी वाट बघत होतो ती गोष्ट घडून यायला आता अवघा काही अवधी उरलाय हे शंभूच्या ध्यानात आलं. थांबा थांबा थांबा, त्या दोघांच्या टाळक्यावर अक्षता टाकायला असे आधीर होऊ नका बुवा. अहो क्लायमॅक्स अजून यायचा आहे. तर काय झालं, ठरलेल्या दिवशी उत्तमातले उत्तम कपडे अंगावर चढवून शंभू नलूच्या वडिलांची भेट घ्यायला निघाला. बसमध्ये चढला, बस निघाली. शंभू आपल्याच विचारात गर्क होता. नलूच्या वडिलांनी आपल्याला कठीण प्रश्न विचारले आणि आपल्याला नीट उत्तरं देता नाही आली तर ते आपल्याला नापसंत तर करून टाकणार नाहीत ना. या विचाराने तो किंचित गंभीर झाला आणि एवढ्यात भाजलेल्या शेंगांचं एक टरफल कुठून तरी आलं आणि त्याच्या शर्टावर पडलं. ते टरफल टिचकी मारून त्यांनी उडवून लावलं खरं, पण तेवढ्यात आणखीन एक करपलेलं टरफल त्याच्या अंगावर येऊन पडलं. आता हा टरफलाचा कचरा आपल्या अंगावर येऊन पडतोय तरी कुठून याची शंभूनं लक्षपूर्वक टेहळणी केली तेव्हा शेंगांची टरफलं धावत्या बसच्या खिडकीतून बाहेरून आपल्या अंगावर पडत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. अकस्मात बाहेरनं टरफलं कशी काय येत आहेत बाबा? मग हा शोध घेण्याकरता त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केलं. तेव्हा आपल्या पुढच्या सीटवरचा एक साठीचा माणूस भाजलेल्या शेंगांची पुडी घेऊन खिडकीशी बसल्याचं आणि क्षणाक्षणाला पुडीतून शेंग बाहेर काढायची, ती फोडायची, दाणे तोंडात टाकून जणू काही जहागिरीच देतोय अशा स्टाईलीत टरफल खिडकी बाहेर टाकतोय हे शंभूच्या लक्षात आलं. बाहेर टाकलेली टरफलं वाऱ्याच्या झोतामुळे वरच्यावर झेलल्यासारखी होऊन खिडकीतनं आत येत आहेत आणि आपण खिडकीशी बसल्यामुळे आपल्या अंगावर पडतायत हे लक्षात येतात शंभू चिडला. अंगावर पडलेली 2-4 टरफलं त्यांनी हातात घेतली आणि पुढच्या सीटवर बसलेल्या शेंगाप्रेमी सद्ग्रस्ताच्या अंगावर फेकत म्हणाला, ओ मिस्टर शेंगदाणे, तुमची टरफलं पडतायत ना माझ्या अंगावर. हो, तुमच्या अंगावर पडली हो? अरे 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 अरे, काय करणार, वारा असा उलटा वाहतोय ना, त्यामुळे तसा होत असेल ना. त्या गृहस्थानं खुलासा केला, हे बघा दोष वाऱ्याचा नाहीये माशे. टरफलं माझ्या अंगावर टाकण्याऐवजी तुम्ही काळजीपूर्वक खिडकीतनं खाली टाकाल का? मी मुद्दाम कुठे टाकतोय हो? आता खिडकी बाहेर टाकलेली टरफलं वाऱ्यानं उडून खिडकीतनं उडून आज तुमच्या अंगावर येऊन पडतायत, हा काही माझा दोष होऊ शकत नाही ना. शंभू उखडला, तुमचा दोष होऊ शकत नाही मग काय माझा होतो का? आता तुम्ही खिडकीशी बसलाय, हा तुमचा दोष आहे. तुम्हाला वारा हवाय, वारा हवाय, पण वाऱ्याबरोबर येणारी टरफलं नको आहेत, असं कसं चालेल? आणि मग शंभूची आणि त्या ग्रहस्थांची जुंपायला वेळ लागला नाही मंडळी. शंभू त्याच्या अंगावर धावूनच गेला. तो गृहस्थ काही कमीचा नव्हता. साठी उलटलेली असून सुद्धा त्याच्या अंगातली जवानीची रग अद्याप कायम होती. कारण गुरगुरत तो शंभूचा हल्ला परतवण्याची तयारी करायला लागला. त्या दोघांचं भांडण मोठ्या चवीनं बघणाऱ्या इतर सहप्रवाशांनी माना उंचावल्या, कान लांब केले. शेवटी दोघांचं भांडण अगदी विकोपाला जाण्याचं लक्षण दिसायला लागलं. तेव्हा मात्र सगळे मध्ये पडले. विकोपाला गेलेलं भांडण आटोक्यात आलं खरं,
पण शंभू आणि तो गृहस्थ एकमेकांकडे बघत गुरगुर राहायला लागले. दात विचकून दाखवायचं तेवढं बाकी राहिलेलं होतं. दरम्यान शेवटचा बसस्टॉप आला. सगळे प्रवासी खाली उतरले. नलूच्या घरी मिठाईची पेटी घेऊन जावं असं ठरवून शंभू हलवायाच्या दुकानाच्या दिशेनं निघाला. त्यांनी खरेदी उरकली आणि मिठाईची पेटी काखोटीला मारून तो नलूच्या घराच्या दिशेने निघाला. दरम्यान तो नलूच्या घराजवळ पोहोचला सुद्धा. दारावरची घंटा वाजवून मोठ्या उत्सुकतेनं समोर बघायला लागला. आतल्या बाजूनं कडी सरकवल्याचा आवाज झाला. पुढच्या क्षणी दार उघडलं गेलं आणि दारातल्या माणसाकडे बघताच शंभूच्या हृदयात जर्र झालं. तो अवाकून बघत राहिला. अहो 10-15 मिनिटांपूर्वी बसमध्ये शेंगांच्या टरफलांवरनं शंभूची ज्या सद्ग्रस्तांशी जुंपली होती ना, तेच सद्ग्रस्त त्या क्षणी नलूच्या वडिलांच्या घराचं दार उघडून दारात उभे होते. खाऊ का गिळू या आविर्भावात शंभूकडे ते बघत होते. नलूच्या तीर्थरूपांनी आपल्या अंगावर टरफलं टाकली आणि आपण त्यांच्याशी आरेतुरे करत भांडलो म्हणजे आता आपला निकालच लागला म्हणायचा. शंभूच्या हातून त्याच्या नकळत मिठाईची पेटी खाली पडली आणि ती नेमकी नलूच्या वडिलांच्या पायाच्या अंगठ्यावर. ते किंचाळले. हातात पायाचा अंगठा धरून एका पायानं थय थय करत नाचायला लागले. पण तो त्यांचा नाच बघायला शंभू काही तिथे नव्हता. तो अशा काही वेगानं धावला की अंमली पदार्थाचं सेवन करून बार्सिलोनातल्या पळण्याच्या शर्यतीत भाग घेणाऱ्या खेळाडूची आठवण होणं क्रमप्राप्त होतं मंडळी. त्यात अशा पळण्याच्या अवस्थेत भारतीय निवड समितीच्या सदस्यांनी त्याला पाहिला असताना तर याला बार्सिलोनात न नेल्याबद्दल त्यांनी कपाळाला हात लावून घेतला असता. त्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्याला नलू भेटली आणि म्हणाली, अरे परवाच्या दिवशी का नाही आलास? बाबांनी किती वाट बघितली तुझी. अगं काय सांगू तुला, मी आलो होतो. अगं आला होतास? खोटारडा कुठला? अगं खरंच आलो होतो. मग आला होतास तर न भेटता का निघून गेलास? अगं कसं सांगू मी तुला आता. अगं वाटेत बसमध्ये मी एका वृद्ध माणसाशी जोरदार भांडण केलं होतं आणि ते वृद्ध ग्रहस्थ म्हणजे तुझे बाबा असल्याचं मला तुझ्या घरी आल्यावर समजलं. ज्या माणसाशी मी तावातावानं भांडलो ना, तो माणूस झालं गेलं सगळं विसरून आपल्या मुलीचा हात माझ्या हातात कसा देईल म्हणून मी त्यांची भेट घ्यायचा विचार बदलला आणि तिथनं पळत सुटलो. यावर शंभूकडे मोठाले डोळे करून बघत नलू म्हणाली, शंभू नाव शोभतंय तुला, वेडाच आहे झालं. अरे ज्यांनी दार उघडलं ते काही माझे बाबा नव्हते, ते आमच्या मथू आत्याचे यजमान होते. त्या दिवशी ते आमच्याकडे आले होते. अरे बाबांना मागे अपघात झाला ना, त्यामुळे ते पायाने आधू आहेत. ते कधीच घराबाहेर जात नाहीत. नाही तर तुला बघायला ते स्वतः नसते का आले तुझ्याकडे. शंभू नलूकडे बघतच राहिला मंडळी. आणि आता शंभूनं ठरवलंय बरं का मंडळी की एक चांगला दिवस बघायचा, नलूच्या बाबांना भेटायला जायचं, त्यांच्याजवळ नलूचा हात हातात घेण्यासंबंधी प्रस्ताव मांडायचा. येस, आपण वाचक हो. अद्याप तो दिवस उगवलेला नाहीये, त्यामुळे पुढे काय झालंय हे कळायला काही मार्गच नाहीये. कळलं की सांगतो. भेटू लवकरच. श्रोते हो, ही होती विजय कापडी सरांची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करायला मात्र विसरू नका. आणि हो, माझ्या वतीनं सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र जरूर जरूर करा. कारण काहीच काळात, थोड्याच काळात आपण 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठणार आहोत. 50,000 सबस्क्रायबर पूर्ण करायला मदत करा. भेटूयात अशाच उत्तमोत्तम कथांसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.